चला आता आपण ना वांग्याचं भरीत करायचं आहे. पण ते तर आज गॅसवर नाही भुजणार आहे. कुकरमध्ये आपण शिजवून घेऊ. थोडासा 2 शिट्ट्या मारून घेऊ आणि मग त्याला काढून मग आपण आता आपण वांग्याचा भरता मी याच्यावर नाही शिजवलाय, भुजलाय गॅसवर. मी आता याच्यात केलाय, 2-3 शिट्ट्या मारून घेतल्यात. बघू आता कसा होतोय तो. मी घरी पण पहिल्यांदा केला होता, एक दिवशी चांगला झाला होता, म्हणून म्हणलं आज पण आपण करू याच्यामध्ये. कारण गॅस सगळे खराब होऊन जाते ना त्याच्यामुळं. हे बघा सरळच निघाले त्याचे चमडी. आता याला आपण सगळ्या चमड्या सोलून घेऊ, त्याच्या बारीक करू. हा पण चांगला होतोय बरं का. ते काळे कुळं होण्यापेक्षा हे पण चांगलं होतोय बघा. ज्याला तसं तसं आवडते तसं बनवतात. मी माझ्या डोक्यानं डिमाकानं केलंय मी. मला काय कोणी सांगितलं नाही. सालट्या काढून घेतल्या आता ह्या बघा अशा सालट्या काढून घ्यायच्या. गरम आहे. त्या हातानंच काढावं लागत. आता तशा निघत नाही. चमच्यांनी काढायला गेलं तर त्याची जास्त चमडे निघत जाईल ना, म्हणून त्या अशा हातानं काढून घ्यायच्या चमडं. तेव्हा असं कापून घ्यायचं देठापासून. चांगलं आहे बघा, मस्त आहे. आता त्याला थोडासा बारीक करून घ्यायचं. हे बघा चांगले आहेत, मस्त आहे. किडीबिड्या काही नाही त्याच्यात. मी बघूनच आणलं होतं त्याच्याकडून. आता आपण याला सगळं कापून घेऊ, मग मसाला टाकू. चला आता आपण फोडणी घालू. त्याला तेल टाकू. तेल टाकले आता आपण इथं. कढीपत्ता भेटला भाऊ. हे बी मस्त करून झालंय, बारीक शिजून झालंय मस्त हे पण. त्याच्यात थोडे जिरे टाकून घेऊ. थोडं आपण लसूण टाकून घेऊ, ठेचलेला लसूण या. तर त्याच्यात आपण कांदा टाकून घेऊ. हिरव्या मिरच्या टाकू. त्याच्यात आपण टमाटा टाकू. आता आपण हे सगळं त्यामध्ये माल मसाला टाकलाय. हे बाकी वरणाचं सामान आहे, वरण बनवायचे.
आता आपण त्याच्यात मीठ टाकून घेऊ, जेवढं आपल्याला लागत आहे तेवढं अंदाजानं. हळद टाकू, लाल मसाला थोडा, कारण मिरची टाकलेली पहिली, तरी मसाला थोडा. हा दुसरा एक याचा मसाला आहे, कांदा लसूणचा. थोडी धना पावडर टाकू, जास्त नाही टाकायची, हिरवा मसाला केले ना ते. थोडा कलर यापुरता टाकलाय. चला आता आपण वांगे टाकून घेऊ. ते कापलेलं वांग ते शिजवलेलं ते टाकून घेऊ. आता याच्यात पाणी बिणी काहीच नाही टाकायचं, हेच आपलं हलवीत राहायचं. एक खायला पण पोरगा आहे आमच्याकडं, त्या पोराला मच्छी नाही खात येतो, त्याच्यासाठी डाळ आणि बनवलंय. दोन मिनिटं आता त्याला थोडं झाकून ठेवू, थोडं 2 मिनिटासाठी. आता आपण 2 मिनिटासाठी बंद करून ठेवलं आता झाकण. आता का मस्त झाले असं. मस्त तेल झालंय, त्याला तेल पण आले. एवढा टाकून त्याच्यात कोथिंबीर टाकून घेऊ. कोथिंबीर टाकली याच्यामध्ये. हो एवढा तेव्हा आता हे आपलं वांग्याचं भरीत चालू झालं बनवून. आता वाढून घेऊ. चपात्या झाल्या का खायला बसू. बघा कसं मस्त झाले. तुम्ही पण घरी करून पहा. गॅसवर ना भुजता कुकरला 2-3 शिट्ट्या लावून मस्त ते सालटी पण निघते त्याची, मस्त होते वांग्याचं भरीत. बघा आता तुम्हाला कसं वाटते तसं तुम्ही घरी करून पहा, खा, आणि तुम्हाला कसं वाटते ते लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.